नमस्कार. आपण पाहत आहोत थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे प्रकरण क्रमांक 11वे. कामभावाच्या रूपांतरणाचे गूढ. रूपांतर या शब्दाचा साध्या भाषेत अर्थ होतो एका घटकाचे किंवा ऊर्जेच्या एका रूपाचे दुसऱ्या घटकात किंवा रूपात बदल होणे, परिवर्तन होणे. कामभावना मनाची विशिष्ट स्थिती बनवते. याविषयीच्या अज्ञानामुळे मनाच्या या स्थितीला शरीराशी जोडले जाते. लैंगिकतेविषयी ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात बहुतेक लोकांना ज्या अयोग्य प्रभावाला बळी पडावे लागते, त्यामुळे ते प्रभाव प्रामुख्याने शारीरिक गोष्टींबद्दल मनाला दूषित करतात. पुढील 3 सर्जनात्मक सामर्थ्याच्या संभावनेमागे कामभावना असते. 1. मानवजातीचे चिरस्थायित्व. 2. स्वास्थ्याची देखभाल. 3. रूपांतरणाद्वारे सर्वसाधारणपणाला उच्च प्रतिमेत परावर्तित करणे. कामभावाचे रूपांतर साधे आहे आणि ते सहज समजावून सांगता येईल. त्याचा अर्थ मनाच्या कामभावाच्या शारीरिक अभिव्यक्तीच्या विचारांना इतर प्रकारच्या विचारांकडे वळवणे. मानवी स्वभावात इतर सगळ्या इच्छांपेक्षा कामेच्छा अधिक वर्चस्वशाली असते. या इच्छेने प्रेरित झालेल्या लोकांमध्ये अशी तीक्ष्ण कल्पनाशक्ती, धाडस, इच्छाशक्ती, चिकाटी आणि रचनात्मक क्षमता विकसित होते, जी त्यांना स्वतःलाच इतर वेळी जाणवत नाही. कामसंबंधीच्या इच्छा इतकी तीव्र आणि बळकट असते की ती पूर्ण करण्यासाठी लोक आपला जीव आणि प्रतिष्ठा घालवायला मोकळेपणाने तयार होतात. जर अशा प्रबळ कामेच्छेवर लगाम घालता आला आणि तिला इतर दिशेने वळवता आले, तर या प्रेरक बळातील सकारात्मक गुणांचा वापर कला, साहित्य, व्यवसाय किंवा कोणत्याही ध्येयप्राप्तीसाठी, अर्थात यात संपत्ती जमवण्याच्या ध्येयाचाही समावेश होतो, एक सामर्थ्यशाली रचनात्मक ताकद म्हणून करता येतो. काम ऊर्जेच्या रूपांतरणासाठी इच्छाशक्तीचा वापर करावा लागतो, पण या गोष्टीची खात्री बाळगा की त्याची फळे चाखण्यालायक असतात. काम अभिव्यक्तीची इच्छा जन्मजात आणि नैसर्गिक असते. या इच्छेला दडपता किंवा नष्ट करता येत नाही आणि तसे करायलाही नको, पण तिला अभिव्यक्तीच्या या अशा स्वरूपात मार्ग करून द्यायला हवा, ज्यामुळे तन, मन आणि आत्मा समृद्ध होईल. जर रूपांतरणाद्वारे या प्रबळ ऊर्जेला अशा मार्गाने व्यक्त केले नाही, तर मात्र ती पूर्णतः शारीरिक मार्गातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करू लागते. एका नदीला अडवून तिच्यावर बांध बांधता येतो, तिच्या पाण्यावर काही काळ नियंत्रण मिळवता येते, पण शेवटी ते अडवलेले पाणी बाहेर पडायचा मार्ग शोधते. कामभावनेच्या बाबतीतही हेच खरे आहे. तिला अल्पकाळ दडपता किंवा नियंत्रित करता येते, पण तिच्या मूळ स्वभावानुसार ती नेहमी अभिव्यक्तीचे मार्ग शोधते. जर तिला काही रचनात्मक प्रयत्नात रूपांतरित केले गेले नाही, तर ती कमी योग्यतेच्या अभिव्यक्तीचा मार्ग शोधते. अर्थातच सुदैवाने असेही काही लोक आहेत ज्यांना हे कळाले आहे की कामभावनेला एखाद्या रचनात्मक प्रयत्नात कसे व्यक्त करावे, कारण हे समजून त्यांनी स्वतःला प्रतिभेच्या उच्च पदावर नेले आहे. उच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या पुरुषांच्या पार्श्वभूमीच्या वैज्ञानिक संशोधनात पुढील महत्त्वपूर्ण गोष्टी उघडकीस आल्या आहेत. 1. उच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या पुरुषांचा काम स्वभावही उच्च विकसित असतो. ते असे पुरुष असतात ज्यांना कामभावनेच्या रूपांतरणाची कला अवगत असते. 2. ज्या पुरुषांनी अढळक धनसंचय केला आहे आणि ज्यांनी कला, साहित्य, उद्योग, स्थापत्य आणि व्यवसायात असाधारण ख्याती प्राप्त केली आहे, ते एका स्त्रीच्या प्रभावाने प्रेरित झाले होते. हे आश्चर्यचकित करणारे शोध ज्या संशोधनाच्या आधारे करण्यात आले, त्याला 2000 वर्षांच्या इतिहासाच्या आणि जीवनचरित्रांचा आधार आहे. उच्च सिद्धी प्राप्त करणाऱ्या पुरुषांच्या जीवनामध्ये जिथे पुरावे सापडले, ते आपल्याला पटवून देतात की अशा पुरुषांचा कामस्वभाव खूप उच्च पातळीवर विकसित झालेला होता. कामभावना हे असे बळ आहे ज्याचा विरोध करता येत नाही. त्याचा विरोध फक्त चैतन्यहीन शरीरच करू शकते. या भावनेत राहणाऱ्या पुरुषांना कृतीच्या असामान्य सामर्थ्याची देणगी लाभते. हे सत्य समजून घ्या आणि मग तुम्हाला या विधानातील महत्त्व लक्षात येईल की कामभावनेचे रूपांतरण
व्यक्तीला प्रतिभेच्या उच्च पातळीवर नेते. काम भावनेत रचनात्मक क्षमतेचे रहस्य दडलेले असते. माणूस असो वा पशु, त्यांच्यातील काम भावना निर्माण करणाऱ्या ग्रंथी काढून टाकणे म्हणजे त्याला कृतीच्या प्रमुख स्रोतापासून वंचित करणे होय. याचा पुरावा हवा असल्यास अशा जनावरांचे निरीक्षण करा ज्यांचे खच्चीकरण केले आहे. खच्चीकरण झालेला बैल गायीसारखा गरीब सालस बनतो. अशा खच्चीकरणाने मग तो माणूस होतो. माणूस असो वा पशु, त्यांच्यातील सगळी लढाई, सगळा पुरुषार्थ नष्ट होतो. स्त्रियांच्या वंध्यीकरणाचाही असाच परिणाम होतो. 10 मनोउद्दीपके. ज्या उद्दीपकांमार्फत मानवी मनातून उच्च दर्जाची स्पंदने निर्माण केली जातात त्यांना ते प्रतिसाद देते. या स्पंदनांना उत्साह, रचनात्मक कल्पनाशक्ती, तीव्र इच्छा अशी नावे देता येतील. ज्या अशा उद्दीपकांना मानवी मन मुक्तपणे प्रतिसाद देते त्यांची यादी अशी: 1. कामभाव व्यक्त करण्याची इच्छा. 2. प्रेम. 3. ख्याती, सत्ता, आर्थिक लाभ, पैसा यांच्या प्राप्तीची ज्वलंत इच्छा. 4. संगीत. 5. समलिंगी वा विषमलिंगी व्यक्तींमधील मैत्री. 6. आध्यात्मिक वा ऐहिक प्रगतीचा हेतू बाळगून 2 किंवा अधिक व्यक्तींच्या सुसंवादी युतीतून जन्मलेले मास्टर माइंड. 7. सारख्याच रीतीने गांजलेल्या लोकांच्या एकसारख्या यातना. 8. आत्मसूचना. 9. भीती. 10. नार्कोटिक आणि मद्य. प्रभावीपणे मनाची स्पंदने निर्माण करणाऱ्या आणि शारीरिक कृतींच्या चक्रांना गतिमान करणाऱ्या वरील 10 उद्दीपकांच्या यादीत कामभाव व्यक्त करण्याच्या इच्छेने स्थान प्रथम क्रमांकाचे आहे. यादीतील 8 उद्दीपके नैसर्गिक आणि रचनात्मक आहेत. 2 विघातक आहेत. मनाच्या उद्दीपनाच्या प्रमुख उगमस्थानांचा तुलनात्मक अभ्यास करता यावा या हेतूने ही यादी दिली आहे. या अभ्यासावरून हे सहजच दिसून येईल की मनाच्या सगळ्या उद्दीपकांमध्ये कामभावना हा उद्दीपक अत्यंत तीव्र आणि सामर्थ्यशाली आहे. काम ऊर्जेचे रूपांतरण एखाद्याला प्रतिभेच्या उच्च पातळीवर नेऊ शकते. या विधानाची सत्यता पटावी म्हणून, पायाभूत आधार लाभावा म्हणून असा तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे. आपण हे पाहू की प्रतिभावंत कोणाला म्हणतात. प्रतिभावंताची चांगली व्याख्या म्हणजे जी व्यक्ती विचारांच्या स्पंदनाची गती त्या बिंदूपर्यंत वाढवू शकते जिथून ते ज्ञानाच्या त्या उगमस्थानाशी संवाद साधू शकतील. जो स्रोत विचारांच्या सर्वसाधारण गतीच्या स्पंदनांना उपलब्ध नसतो. एखाद्या विचार करणाऱ्या व्यक्तीला कदाचित या व्याख्येबद्दल काही प्रश्न विचारावेसे वाटतील. त्याला पडलेला प्रश्न हा असेल: विचारांच्या सर्वसामान्य गतीच्या स्पंदनाद्वारा उपलब्ध न होणाऱ्या ज्ञानाच्या स्रोताशी संवाद कसा साधता येईल? दुसरा प्रश्न असेल: केवळ प्रतिभावंतांना उपलब्ध होऊ शकणाऱ्या ज्ञानाच्या स्रोतांची माहिती आहे का? आणि असल्यास ते स्रोत कोणते आहेत आणि त्यांच्यापर्यंत नेमके पोहोचायचे कसे? या पुस्तकात केलेल्या काही महत्त्वाच्या विधानांचा बळकट पुरावा आम्ही देऊ शकू किंवा कमीत कमी असे पुरावे देऊ शकू ज्याद्वारे तुम्ही स्वतः प्रयोग करून स्वतः पुरावा मिळवू शकाल. असे करीत असताना आम्ही तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देऊ. प्रतिभा 6व्या इंद्रियामार्फत विकसित होते. 6व्या इंद्रियाचा खरेपणा वास्तवतः खूप चांगल्या प्रकारे प्रस्थापित झाला आहे. हे 6वे इंद्रिय म्हणजे रचनात्मक कल्पनाशक्ती. सर्जनात्मक कल्पनाशक्ती ही मनाची अशी ईश्वरदत्त देणगी आहे जिचा उपयोग बहुसंख्य लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीच करीत नाहीत आणि यदाकदाचित उपयोग केला गेला तर ते केवळ योगायोगाने घडलेले असते. त्या मानाने फार थोडे लोक या उपजत क्षमतेचा उपयोग हेतुपुरस्सर आगाऊ विचार करून करतात. जे लोक या नैसर्गिक क्षमतेचा वापर स्वेच्छेने आणि तिची कार्यपद्धती समजून करतात ते प्रतिभावान असतात. रचनात्मक कल्पनाशक्तीची क्षमता ही मर्यादित मानवी मन आणि अमर्याद बुद्धिभांडार यांना जोडणारा दुवा असतो. धर्माच्या क्षेत्रात वर्णलेले सगळे तथाकथित साक्षात्कार आणि संशोधनाच्या क्षेत्रातील नवे सिद्धांत किंवा नवे शोध या रचनात्मक कल्पनाशक्तीच्या नैसर्गिक उपजत क्षमतेद्वारा घडत असतात. जेव्हा एखाद्याच्या मनात
कल्पना किंवा संकल्पना चमकून जाते, जिला आपण अंतःस्फुरण हा सर्वसामान्य शब्द वापरतो. त्या सगळ्या पुढील एकाच किंवा जास्त स्वतःत उद्भवत असतात. 1. अपार प्रतिभा. 2. अचेतन मन, ज्यांच्यात पंचेंद्रियांना आलेला प्रत्येक अनुभवाचा ठसा व पंचेंद्रियामार्फत मेंदूपर्यंत पोहोचवण्याचा विचारलहरींचा संग्रह केलेला असतो. 3. इतर कोणातरी व्यक्तीचे मन, ज्याने नुकतेच जाणीवपूर्वक एखादा विचार केला आहे किंवा एखाद्या कल्पनेचे चित्र रंगवले आहे. 4. इतर व्यक्तीच्या अचेतन मनाचा संग्रह. वर नमूद केलेल्या या स्रोतांशिवाय अशा कोणत्याच स्रोतांची माहिती नाही ज्याद्वारे प्रेरित कल्पना किंवा अंतःस्फुरणा मिळवल्या जाऊ शकतात. जेव्हा एका मनोउद्दीपकाद्वारे मनात वाढत्या गतीने स्पंदने निर्माण होत असतात, तेव्हा रचनात्मक कल्पनाशक्ती उत्तम प्रकारे कार्य करू शकते. म्हणजे जेव्हा मनात सामान्य विचार तरंगाच्या गतीपेक्षा अधिक गतीने स्पंदने निर्माण होत असतील तेव्हा तिची कार्यक्षमता वाढते. जेव्हा मन 10 पैकी एका किंवा जास्त मनोउद्दीपकांनी उद्दीपित होते, तेव्हा मेंदू कार्यरत होतो आणि सर्वसामान्य विचारांच्या पातळीवरून वर उठून उंचीत क्षितिजे गाठतो, जिथून दूरवरच्या विचारांची व्याप्ती आणि गुणवत्ता त्यांच्या मनश्चक्षुला दिसू लागते. पण हे तेव्हा शक्य होत नाही जेव्हा मन दैनंदिन व्यावसायिक समस्या सोडवण्याच्या सामान्य विचारामध्ये गुंग असते. कोणत्याही प्रकारच्या मनोउद्दीपकामुळे व्यक्ती विचारांच्या त्या उच्च पातळीवर पोहोचते की ज्या उच्च पातळीवर एखादा विमानात बसून जाता येते. जमिनीवर असताना तो त्या क्षितिज रेषेच्या वर पाहू शकतो, जी त्याच्या नजरेवर मर्यादा घालते. विचारांच्या उच्च पातळीवर व्यक्तीला असे कोणताही उद्दीपक किंवा मर्यादा अडवू शकत नाहीत, त्याच्यावर मर्यादा घालू शकत नाहीत. ज्या मर्यादा अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजांची पूर्तता करताना येणाऱ्या समस्या सोडवताना त्याला मेटाकुटीला आणत असतात. विमानात उंचावर असताना ज्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीला पर्वत, टेकड्या, दऱ्या, खोऱ्या सारख्या गोष्टी आणि इतर गोष्टी मर्यादा घालू शकत नाहीत, तसेच विचारांच्या त्या उच्च पातळीवर पोहोचलेली व्यक्ती अशी असते जिच्यासाठी दैनंदिन सर्वसामान्य विचार करण्याचा झगडा प्रभावीपणे संपलेला असतो. त्या गोष्टी डोंगर टेकड्यांप्रमाणे त्याच्या नजरेला अडवू शकत नाहीत. विचारांच्या अशा उच्चतर स्थितीत असताना मनाच्या रचनात्मक बुद्धीला कृतीचे मुक्त स्वातंत्र्य दिले जाते. 6व्या इंद्रियाच्या वाटेतील अडथळे दूर करून त्याला कार्यरत व्हायला अनुकूलता दिली जाते. एरवी इतर कोणत्याही परिस्थितीत व्यक्ती ज्यांना समजू शकणार नाही अशा कल्पना ग्रहण करायला तो सज्ज होतो. हे 6वे इंद्रियच एका सामान्य व्यक्ती आणि प्रतिभावंतात फरक निर्माण करीत असते. या उपजत क्षमतेचा जितका वापर केला जाईल तितकीच ती रचनात्मक क्षमता त्या व्यक्तीच्या अचेतन मनाबाहेर निर्माण होणाऱ्या स्पंदनांना ग्रहण करण्यासाठी तयार राहते. व्यक्ती जितकी या क्षमतेवर अवलंबून राहील आणि तिच्या जवळ अंतःस्फुरणेची जितकी जास्त मागणी करील तितकीच ती जास्त प्रतिसाद देते. या क्षमतेचा विकास व तिचे संवर्धन केवळ तिचा जास्तीत जास्त वापर करूनच साधता येतो, जिला आपण सद्विवेकबुद्धी, सारासार विवेक या नावाने ओळखतो. ती क्षमता देखील या 6व्या इंद्रियाच्या क्षमतेतून कार्य करते. महान कलाकार, लेखक, संगीतकार आणि कवी केवळ याच कारणाने महान बनतात की त्यांनी या रचनात्मक कल्पनाशक्तीच्या उपजत क्षमतेद्वारा बोलणाऱ्या आतल्या बारीक आवाजावर विसंबून राहण्याची सवय स्वतःला लावून घेतलेली असते. ज्यांची कल्पनाशक्ती तीव्र असते त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगलीच माहितीची असते की त्यांच्या उत्तमोत्तम कल्पना या तथाकथित अंतःस्फुरणेतून जन्म घेत असतात. एका महान नेत्याने तोपर्यंत त्याची महानता प्राप्त केली नाही जोपर्यंत तो डोळे मिटून या रचनात्मक कल्पनाशक्तीच्या देणगीवर पूर्णपणे विसंबून राहिला नाही. जेव्हा त्याला विचारले गेले की तो त्याच्या वक्तृत्वाच्या चरमबिंदूला पोहोचण्याच्या किंचित आधी डोळे का बंद करतो, तेव्हा त्याचे उत्तर होते, मी असे करतो कारण तेव्हा मी माझ्या आतून स्फुरणाऱ्या कल्पनांद्वारे बोलत असतो. आफ्रिकेतील एक अत्यंत यशस्वी आणि सुपरिचित भांडवलदार कोणताही निर्णय घेण्याआधी आपले डोळे 2-3 मिनिटांसाठी
बंद करण्याबाबत प्रसिद्ध होता. जेव्हा त्याला विचारले गेले की तो असे का करतो, तेव्हा तो म्हणाला, माझ्या बंद डोळ्यामागे मी एका वरिष्ठ प्रतिभेशी संधान साधू शकतो. मेरीलँडमधील चेव्ही चेसचे डॉक्टर एल्मर आर. गेट्स यांनी 200 पेक्षा जास्त उपयोगी गोष्टींचे विशेष हक्क मिळवले आहे. त्यासाठी त्यांनी याच रचनात्मक कल्पनाशक्तीची जोपासना आणि उपयोग केला होता. प्रतिभेच्या ज्या उच्च स्तरावर डॉक्टर गेट्स पोहोचू शकले त्या स्तरावर पोहोचण्यास जो उत्सुक असेल त्याच्यासाठी डॉक्टर गेट्सनी वापरलेली पद्धती महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर गेट्स यांना जरी कमी ख्याती मिळाली होती तरी ते जगातल्या खरोखरच महान शास्त्रज्ञांपैकी एक होते. त्यांच्या प्रयोगशाळेतल्या एका खोलीला ते वैयक्तिक संवाद कक्ष म्हणायचे. ती खोली आवाज अवरोध होती आणि तिच्यातले सगळे दिवे मालवता यायचे. खोलीतील एका टेबलावर लिखाणाचे साहित्य तयार असायचे. टेबलासमोरच्या भिंतीवर लावलेल्या बटणांनी खोलीतील दिवे बंद चालू केले जायचे. जेव्हा डॉक्टर गेट्सना सर्जनात्मक कल्पनाशक्तीच्या बलांना उपलब्ध करून घ्यायचे असायचे तेव्हा ते त्या खोलीत जाऊन टेबलासमोर बसायचे, दिवे बंद करायचे आणि ते ज्या संशोधनासंबंधी कार्य करीत असायचे त्या संशोधनातील त्यांना माहीत असलेल्या ज्ञानाच्या घटकावर लक्ष एकाग्र करायचे. मग त्या संशोधनाशी संबंधित अज्ञात घटक त्यांच्या मनात तरळून जाईपर्यंत ते त्या स्थितीत राहायचे. एके प्रसंगी कल्पना इतक्या वेगाने येऊ लागल्या की त्यांना जवळपास 3 तास लिखाण करणे भाग पडले. जेव्हा विचार यायचे थांबले तेव्हा त्यांनी आपले लिखाण तपासून पाहिले. त्यांना असे आढळून आले की त्या लिखाणात अशा सिद्धांतांचे तपशीलवार वर्णन होते जे वैज्ञानिक जगात माहीत असलेल्या माहितीशी समांतर नव्हते. इतकेच नाही तर त्यांच्या समस्येचे समाधानही त्या लिखाणात चातुर्याने सामावलेले होते. अशा पद्धतीने त्यांनी 200च्या वर शोध लावून त्यांचे हक्क मिळवले. हे असे शोध होते जे कुणाच्या तरी मेंदूत मनात अर्धवट शिजले होते. त्यांचा प्रारंभ झाला होता पण ते पूर्ण होऊ शकले नव्हते. ते डॉक्टर गेट्सनी पूर्ण केले. या विधानाची सत्यता अमेरिकेच्या विशेष हक्कांच्या नोंदणी कार्याद्वारे पटवू शकते. लोकांसाठी आणि महामंडळासाठी कल्पना मिळवण्यासाठी बसून डॉक्टर गेट्सनी आपला चरितार्थ चालवला. अमेरिकेतील काही मोठी महामंडळे त्यांना कल्पना मिळवण्यासाठी बसण्यासाठी तासागणिक दगडी फी मोजायची. तर्कनिष्ठ विचार ही क्षमता सहसा चूक करू शकते कारण ती मोठ्या प्रमाणात आपल्या जमा झालेल्या अनुभवावर आधारित असते. अनुभवाद्वारे मिळवलेले सगळे ज्ञान अचूक नसते पण रचनात्मक क्षमतेद्वारा मिळालेल्या कल्पनांचे तसे नसते. त्या विश्वसनीय असतात कारण मनाच्या तर्कनिष्ठ क्षमतेला उपलब्ध नसलेल्या स्रोतांपासून त्या येत असतात. प्रतिभावंत आणि साधारण हेकट संशोधक यांच्यात आढळून येणारा मोठा फरक म्हणजे प्रतिभावंत या रचनात्मक कल्पनाशक्तीचा वापर करून काम करतात तर हेकट संशोधकांना अशा क्षमतेचे अजिबात ज्ञान नसते. श्रुत एडिसन आणि डॉक्टर गेट्ससारखे वैज्ञानिक संशोधक कृत्रिम आणि रचनात्मक दोन्ही प्रकारच्या कल्पनाशक्तीचा वापर करणे जाणतात. उदाहरणाने स्पष्ट करायचे म्हटले तर हे वैज्ञानिक संशोधक किंवा प्रतिभावंत लोक कृत्रिम कल्पनाशक्तीचा वापर करून अनुभवाद्वारे जमवलेल्या कल्पना संघटित करून त्यांना एकत्रित करून आपल्या संशोधनाला आरंभ करतात. जर त्यांना असे आढळून आले की त्यांनी जमवलेले हे ज्ञान त्यांचा शोध पूर्णत्वाला नेण्यास अपुरे आहे तर ते रचनात्मक क्षमतेद्वारा त्यांना उपलब्ध होणाऱ्या ज्ञानाच्या स्रोताकडे वळवतात. हे कसे केले जाते याची पद्धत व्यक्तिपरत्वे बदलत जाते पण त्या पद्धतीचा साधारण ठोकताळा असा आहे. 1. ते त्यांच्या मनाला उद्दीपित करतात ज्यामुळे ते सर्वसाधारण पातळीपेक्षा वरच्या गतीने स्पंदने पाहू लागते. त्यासाठी वर दिलेल्या 10 पैकी एका किंवा जास्त मनोउद्दीपकांचा किंवा त्यांच्या निवडीनुसार त्या दुसऱ्या एखाद्या उद्दीपकाचा वापर करतात. 2. ते संशोधनासंबंधी माहितीवर लक्ष एकाग्र करतात आणि त्यांच्या मनात अद्याप ज्ञात नसलेल्या घटकांचे परिपूर्ण चित्र तयार करतात. ते चित्र
त्यांच्या अचेतन मनात उतरेपर्यंत आपल्या मनात धारण करतात आणि नंतर त्यांच्या मनातून सगळे विचार बाजूला सारून हवे असलेले उत्तर टुणकून उडी मारून समोर येण्याची वाट पाहत आरामशीर बसतात. काही वेळा निश्चित आणि त्वरित उत्तर मिळते, तर कधी रचनात्मक कल्पनाशक्तीच्या किंवा सहाव्या इंद्रियाच्या विकासानुसार हे परिणाम नकारात्मकही असू शकतात. तत्प होऊन प्रकाश देणाऱ्या विजेच्या गोळ्याचा शोध लावण्याआधी श्रीयुत एडिसन यांना रचनात्मक क्षमतेची संवादी सूर जुळवून अचूक उत्तर मिळवण्याआधी त्यांच्या कृत्रिम कल्पनाशक्तीद्वारा विचारांच्या 10,000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जोड्या कराव्या लागल्या होत्या. जेव्हा त्यांनी बोलणाऱ्या यंत्राचा शोध लावला तेव्हाही त्यांना असाच अनुभव आला. रचनात्मक कल्पनाशक्तीच्या अस्तित्वाचा भरपूर विश्वसनीय पुरावा उपलब्ध आहे. सखोल शिक्षण घेतलेले नसूनही जे लोक त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात अग्रेसर होऊ शकले आहेत, त्यांच्या अचूक विश्लेषणात हा पुरावा सापडू शकतो. आपल्या रचनात्मक कल्पनाशक्तीचा शोध लावून तिचा वापर करून महानता प्राप्त करणाऱ्या अशा अग्रेसर व्यक्तींमध्ये लिंकन यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ॲने रुटलेजला भेटल्यानंतर त्यांना प्रेमाचा जो साक्षात्कार झाला, त्याच्या फलस्वरूप त्यांना आपल्या या क्षमतेचा शोध लागला आणि ते तिचा वापर करू लागले. इतिहासाच्या पानामध्ये अशा महान लोकांच्या भरपूर नोंदी आढळून येतील, ज्यांच्या सिद्धीचा मागोवा प्रत्यक्षपणे एखाद्या स्त्रीच्या प्रभावाकडे जातो. तिने त्यांच्यात कामेच्या जागी करून त्यांच्यातील या सर्जनात्मक प्रतिभेला चेतवले. नेपोलियन बोनापार्ट अशा लोकांपैकी एक होता. त्याच्या पहिल्या पत्नीने जोसेफाईनने त्याला प्रेरित केले आणि तो अजिंक्य अविरोध बनला. जेव्हा त्याच्या तर्कनिष्ठ क्षमतेने त्याला जोसेफाईनला बाजूला सारण्यास सांगितले, तेव्हा त्याची घसरण सुरू झाली. त्याचा पराभव आणि सेंट हेलेना अगदी जवळ आले. जर आमच्या सुरुचीने आम्हाला परवानगी दिली तर आम्हाला सहजच असे असंख्य लोक आढळून येतील. त्यांच्या पत्नीच्या प्रेरक प्रभावाखाली अनेक उच्च सिद्धींच्या पायऱ्या चढले. पण जेव्हा पैसा आणि सत्ता यांची नशा डोक्यात भिनली आणि त्यांनी नव्या पत्नीसाठी जुन्या पत्नीचा त्याग केला, तेव्हापासून त्यांची अधोगती सुरू झाली. योग्य जागेपासून आलेला कामप्रभाव हा केवळ तर्काने निर्माण केलेल्या इतर कोणत्याही पर्यायापेक्षा अधिक बलशाली असतो, असे आढळून आलेल्या लोकांपैकी नेपोलियन एक होता. मानवी मन उद्दीपनाला प्रतिसाद देते. या महान आणि शक्तिशाली उद्दीपकांमध्ये सर्वात महान आणि शक्तिशाली उद्दीपक आहे लैंगिक भूक. जेव्हा या गरजेवर लगाम घालून तिचे रूपांतरण करण्यात येते, तेव्हा या चालक बलात इतके सामर्थ्य येते की ते व्यक्तीला विचारांच्या इतक्या उंचीवर नेते, जिथून काळजा आणि क्षुल्लक उपद्रवाच्या स्रोतावर नियंत्रण ठेवता येते. या काळजा व कटकटी व्यक्तीला विचारांच्या खालच्या पातळीवर खेचत असतात. दुर्दैवाने केवळ प्रतिभावंतांनीच शोध लावले आहेत. इतरांनी कामप्रेरणेचा अनुभव फक्त स्वीकारला, पण त्या प्रेरणेतील प्रमुख सूत्रसामर्थ्याचा त्यांना शोध लागला नाही. हे एक असे तथ्य जे प्रतिभावंतांच्या मर्यादित संख्येपेक्षा बहुतेक इतर लोकांना लागू पडते. काम ऊर्जा ही सगळ्यात प्रतिभावंतांसाठी रचनात्मक ऊर्जा होती. असा एकही महान नेता, वास्तुविशारद किंवा कलाकार नसेल जो या कामभावाच्या चालक बलाबाबत मागे पडत असेल. या वाक्याचा असा चुकीचा अर्थ नक्कीच घेतला जाऊ नये की ज्यांच्या कामभाव प्रबळ आहेत ते सगळे प्रतिभावंतच असतात. एखाद्या प्रतिभावंताची पातळी फक्त तेव्हाच गाठू शकतो जेव्हा त्याचे मन उद्दीपित होऊन उपलब्ध बलांना रचनात्मक कल्पनाशक्तीच्या माध्यमातून खेचून घेऊ शकते. मनाला उद्दीपित करून उच्च वेगाने स्पंदन तरंग निर्माण करणाऱ्या गोष्टीत कामऊर्जा प्रमुख असते. प्रतिभा निर्माण होण्यासाठी केवळ या ऊर्जेचे असणे पुरेसे नसते. त्या ऊर्जेने व्यक्तीला प्रतिभावंताच्या पातळीवर नेण्याआधी या ऊर्जेचे रूपांतरण शारीरिक संबंधाच्या इच्छेतून दूर होऊन इतर कोणत्या तरी मनीषेत आणि कृतीत व्हायला हवे. या ऊर्जेला योग्यरीतीने समजून न घेतल्यामुळे आणि तिचा चुकीचा वापर करून बहुतांश लोक प्रतिभावान बनायचे तर दूरच राहते. उलट ते पशूंच्या
खालच्या पातळीवर घसरतात. लोक वयाची 40शी गाठायच्या आधी क्वचितच यशस्वी का होतात? मी ज्या 25,000 लोकांचे विश्लेषण केले त्यातून मला असे आढळून आले की ज्यांनी असामान्य यश मिळवले आहे त्यांनी ते यश वयाच्या 40शी गाठायच्या आत क्वचितच मिळवले आहे. जास्त करून त्यांनी आपल्या वयाची 50शी ओलांडल्यावर त्यांना त्यांची खरी लय सापडते. ही गोष्ट इतकी आश्चर्याने थक्क करणारी होती की मी या गोष्टीचे कारण काळजीपूर्वक शोधायला तत्पर झालो आणि 12 वर्षांपेक्षा जास्त काळ मी तसा प्रयत्नही केला. या अभ्यासाने असे दाखवून दिले की बहुसंख्य लोक आपल्या वयाच्या 40 ते 50 वर्षांदरम्यान यश मिळवू लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे ते लैंगिक भावनेच्या शारीरिक अभिव्यक्तीत जास्त गुंग राहिल्यामुळे त्यांच्या ऊर्जेचा अपव्यय करतात. बहुसंख्य लोकांच्या हे लक्षात येईपर्यंत त्यांनी या ऊर्जेचा बराच अपव्यय केलेला असतो. कारण वयाच्या 45 ते 50 वर्षांआधी जेव्हा ही ऊर्जा पराकाष्ठेला पोचलेली असते तेव्हा त्यांनी बरीच वर्षे तिचा गैरवापर केलेला असतो. बऱ्याच लोकांच्या जीवनात त्यांनी 40शी गाठेपर्यंत किंवा कधीतर ती टळून गेल्यानंतरही सातत्याने या ऊर्जेचा गैरवापर आढळून येतो, जिला अधिक फायदेकारक माध्यमात वळविता आली असती. त्यांच्या अधिक सूक्ष्म आणि शक्तिशाली भावना अशाच रीतीने वाऱ्यावर उधळून लावल्या जातात. सगळ्या मानवी भावनांमध्ये कामभावनेची अभिव्यक्तीची इच्छा भावना ही सगळ्यात जास्त प्रबळ आणि शक्तिशाली असते. म्हणून जेव्हा या भावनेवर लगाम घालून तिची शारीरिक कृतीद्वारे अभिव्यक्ती करण्याऐवजी तिचे रूपांतरण करून इतर कृतीतून व्यक्त केली जाते तेव्हा व्यक्ती प्रतिभेच्या उंची प्राप्त करू शकते. अमेरिकेतील एका व्यावसायिकाने मोकळ्या मनाने कबुली दिली आहे की त्याने निर्माण केलेल्या बऱ्याच योजनांना त्याची मोहक सेक्रेटरी जबाबदार होती. त्याने मान्य केले की तिच्या उपस्थितीमुळे तो रचनात्मक कल्पनाशक्तीच्या उच्च स्तरावर पोहोचत होता. अशा कल्पनाशक्तीचा अनुभव त्याला इतर कोणत्याच उद्दीपनाने यायचा नाही. ज्यांनी मद्य किंवा इतर मादक पदार्थांचे सेवन करून अशा कृत्रिम मनोउद्दीपकांचा वापर करून प्रतिभेची पातळी गाठली आहे अशा लोकांची उदाहरणे ही काही कमी नाहीत. एडगर ॲलन पोने द रॅव्हन मद्याच्या अंमलाखाली लिहिली. अशा स्वप्नाची स्वप्न पाहणं ज्यांचे स्वप्न मर्त्य मानव स्वप्नातही बघू शकणार नाही. ही कल्पना द रॅव्हनची होती. जेम्स व्हिटकॉम्ब रिलेने त्याचे उत्कृष्ट लिखाणदेखील मद्याच्या अंमलाखालीच केले आहे. कदाचित अशाच रीतीने तो सत्य आणि स्वप्नांची क्रमबद्ध सरमिसळ, नदीवरील गिरणी आणि प्रवाहावरील धुके पाहू शकला असेल. रॉबर्ट बर्न्सने त्याचे उत्कृष्ट साहित्य दारू पिऊन लिहिले. प्राचीन सुखद काळासाठी प्रिये आपण दयाळूपणाचा प्याला प्राशन करू. प्राचीन सुखद काळासाठी. पण हे लक्षात असू द्या की अशा बऱ्याच लोकांनी नंतर विनाश ओढवून घेतला आहे. निसर्गाने त्याचा स्वतःचा विषारी औषधाचा घोट कामवासनेच्या रूपात यासाठी तयार केला आहे की त्याचे सेवन करून माणसाला आपले मन उद्दीपित करता येऊन ते इतक्या उच्च स्तरावर स्पंदित करता यावे जिथून त्याला महान अज्ञात विचारांशी आपला ताल साधता यावा. निसर्गाच्या या उद्दीपकांच्या जोडीचे दुसरे कोणतेच उद्दीपक नाही. मानसशास्त्रज्ञांनी हे ओळखले आहे की कामेच्छा आणि आध्यात्मिक गरजा यांचा फार जवळचा संबंध आहे. आदिवासी समाजात धार्मिक पुनरुत्थापन नावाच्या धुंद अवस्थेत केलेल्या आनंदोत्सवातील वर्तन याच तथ्याकडे बोट दाखवते. मानवी भावनांनी जगावर शासन केले आहे. संस्कृतीचे भवितव्य त्यांनी स्थापन केले आहे. लोकांवर त्यांच्या तर्काचा इतका परिणाम होत नसतो जितका भावनांचा होतो. मनाच्या रचनात्मक क्षमतेला थंड तर्काने नव्हे तर उष्ण भावनांनीच पूर्णतः कार्य करण्यासाठी गतिमान केले जाते. सगळ्या भावनांमध्ये कामभावना सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे. इतरही काही मनोउद्दीपके आहेत. काहींची नोंदही केली गेली आहे. पण त्यांच्यापैकी एकही किंवा ती सगळी मिळून देखील कामभावनेच्या प्रेरक शक्तीची बरोबरी करू शकणार नाही.
मनोद्दीपक म्हणजे असा कोणताही प्रभाव जो तात्पुरता किंवा कायमचा मनाच्या स्पंदनाची गती वाढवतो. वर्णन केलेल्या 10 प्रमुख उद्दीपकांचा जास्त सामान्यपणे अवलंब केला जातो. या साधनाद्वारे व्यक्ती स्वतःच्या किंवा इतर व्यक्तीच्या अचेतन मनाच्या विपुल साठ्यात प्रवेश करू शकतो किंवा त्या अपार प्रज्ञेशी संवाद साधू शकतो. विक्री करणाऱ्या 30,000हून जास्त व्यक्तींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या प्रयत्नांना दिशा देणाऱ्या एका शिक्षकाला विस्मित करणारा शोध लागला की उच्च कामभाव असलेले लोक अत्यंत कार्यक्षम विक्री प्रतिनिधी असतात. याचे स्पष्टीकरण असे की व्यक्तिमत्त्वाच्या ज्या घटकाला वैयक्तिक चुंबकत्व म्हणून ओळखले जाते ते म्हणजे काम. ऊर्जेपेक्षा कमी किंवा तिच्यापेक्षा जास्त हे दुसरे काहीच नाही. उच्च कामभावाने प्रेरित लोकांना अशा चुंबकत्वाचा मुबलक पुरवठा होत असतो. या महत्त्वपूर्ण स्रोताचे जनक आणि संवर्धन करून हे बल प्राप्त करता येते आणि माणसामाणसांमधील संबंधात खूप मोठ्या फायदेकारक रीतीने वापरता येते. इतरांना ही ऊर्जा पुढील माध्यमातून कळून येते. 1. हस्तधूलन किंवा हस्तांदोलन. हाताच्या स्पर्शातून या शक्तीचे अस्तित्व किंवा तिचा अभाव चटकन लक्षात येतो. 2. आवाजाचा स्वर. चुंबकत्व किंवा काम ऊर्जा हा असा घटक आहे जिच्यामुळे स्वराला रंगत येऊ शकते किंवा ते सुरेल किंवा मोहक बनवता येतो. 3. देहाची ठेवण. उच्च कामभाव असलेले लोक झपाझप आणि डौलाने व सहजतेने हालचाल करतात. 4. विचारांची स्पंदने. उच्च कामभाव असलेले लोक आपल्या विचारांमध्ये कामभावना मिसळतात किंवा तसे स्वखुशीने करू शकतात आणि असे करून त्यांच्या भोवतालच्या लोकांना प्रभावित करू शकतात. 5. शरीर सजावट. उच्च कामभाव असलेले लोक साधारणतः त्यांच्या दिसण्याबाबत अत्यंत काळजी घेणारे असतात. त्यांची देहयष्टी, त्यांचे व्यक्तिमत्व, रंग इत्यादींना उठाव देणारे कपडे ते निवडतात. विक्री प्रतिनिधी निवडताना एक सक्षम विक्री व्यवस्थापक वैयक्तिक चुंबकत्वाच्या गुणाला कामासाठी लागणारी मुख्य पात्रता म्हणून महत्त्व देतो. ज्या लोकांत कामभावाचा अभाव असतो ते कधीच उत्साही नसतात आणि इतरांनाही उत्साहाची लागण लावू शकत नाहीत. आणि तुम्ही काहीही विकत असलात तर विक्रीच्या कामात उत्साह हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. काम ऊर्जेचा अभाव असलेला कोणताही वक्ता, उपदेशक, वकील किंवा विक्रेता इतरांना प्रभावित करण्याबाबत अयशस्वी ठरतो. बहुतेक लोकांच्या भावनांना आवाहन देऊन त्यांना प्रभावित करता येते. या तथ्याची सांगड वरील गोष्टीशी घातली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की विक्रेत्याच्या नैसर्गिक क्षमतेचा एक भाग म्हणून काम ऊर्जा किती महत्त्वाची आहे. प्रवीण विक्री अधिकारी विक्री कलेत प्रावीण्य मिळवतात कारण ते जाणूनबुजून किंवा नकळत काम ऊर्जेचे रूपांतरण विक्री उत्साहात करतात. काम भावाच्या रूपांतरणाचा खरा अर्थ वरील वाक्यातून व्यवहारोपयोगी रीतीने सुचवला आहे. ज्या विक्री करणाऱ्या लोकांना हे माहीत असते की त्यांचे मन कामभावाविषयी गोष्टीकडून विक्रीच्या प्रयत्नात तितक्याच उत्साहपूर्वक व दृढपणे कसे वळवावे, त्यांनी कामभाव रूपांतरणाची कला आत्मसात केलेली असते. मग त्यांना ही गोष्ट माहीत असो वा नसो. आपली काम ऊर्जा अशा रीतीने कार्यात रूपांतरित करीत असलेल्या बहुसंख्य विक्री करणाऱ्या लोकांना याची पुसटशी जाणीवही नसते की ते काय करीत आहेत आणि ते कसे करीत आहेत. कामभावनेच्या रूपांतरणासाठी सामान्य माणसामध्ये असते त्यापेक्षा जास्त इच्छाशक्ती गरज असते. ज्यांना अशा रूपांतरणासाठी लागणारी पुरेशी इच्छाशक्तीची गरज असते त्यांना अशा रूपांतरणासाठी लागणारी पुरेशी इच्छाशक्ती जागृत करणे अवघड जाते. ते हळूहळू ही क्षमता प्राप्त करू शकतात. या प्रयत्नासाठी जे श्रम करावे लागतात त्याच्या मोबदल्यात भरघोस बक्षीस मिळते. लैंगिकतेचा संपूर्ण विषयच असा आहे की बहुसंख्य लोकांचे त्याविषयीचे अज्ञान अक्षम्य असते. अशा अज्ञानी आणि दुष्टबुद्धीच्या माणसांनी कामविषयक इच्छेचे इतके विडंबन केले आहे, उपहास केला आहे आणि तिच्याबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण केले आहेत की सभ्य समाजात लैंगिकता हा शब्द उच्चारणेही अशिष्ट मानले जाते. ज्या लोकांना उच्च कामभावाचे वरदानच लाभले आहे त्यांच्याकडे नेहमी संशयाने पाहिले जाते.
त्यांना वरदान लाभलेले मानण्याऐवजी श्राप लाभलेले मानले जाते. उच्च कामभावाचा स्वभाव असणे हे श्रापरूप आहे. अशा चुकीच्या समजुतीमुळे आज अगदी आजच्या प्रबुद्धतेच्या काळातही करोडो लोकांमध्ये न्यूनगंड वाढीला लागला आहे. कामभावनेचे गुणगान गाणाऱ्या, तिला सद्गुण म्हणणाऱ्या या विधानांचा अर्थ स्वैराचाराच्या समर्थनासाठी वापरला जाऊ नये. कामभावना तेव्हाच सद्गुण बनते जेव्हा तिचा उपयोग चातुर्याने आणि सारासार विचार करून केला जातो. तिचा इतक्या हद्दीपर्यंत गैरवापर केला जातो की त्यामुळे शरीर आणि मन समृद्ध होण्याऐवजी ती दोन्ही खालावतात. या शक्तीचा सदुपयोग करण्यावर या प्रकरणाचा भर आहे. जेव्हा या लेखकाला ज्यांच्या जीवनाचे विश्लेषण करण्याचा मान लाभला अशा प्रत्येक महान पुरुष नेत्याच्या सिद्धिप्राप्तीमागे मोठ्या प्रमाणात एका स्त्रीची प्रेरणा होती असे आढळून आले तेव्हा ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण वाटली. बऱ्याच प्रकरणात ही स्त्री एक विनम्र व स्वतःचे महत्त्व नाकारणारी पत्नी होती, जिच्याविषयी लोकांना थोडेफार माहीत होते किंवा अजिबात माहीत नव्हते. काही थोड्या लोकांच्या बाबतीत स्त्रीच्या प्रभावाचा मागोवा घेतल्यास तो पत्नीकडे न जाता दुसऱ्या स्त्रीकडे पण जातो. कदाचित असेच किस्से तुम्हाला सरस्वी अपरिचित नसतील. कामवर्तनाचा अतिरेक मद्याच्या आणि खाण्याच्या अतिरेकाइतका घातक असतो. आज आपण ज्या काळात जगतो तो पहिल्या महायुद्धानंतरचा काळ आहे. या काळात लैंगिकतेचा अतिरेक सामान्य आहे. स्वैराचारातील ही मग्नता बहुधा महान पुढाऱ्याच्या कमतरतेमुळे असावी. रचनात्मक कल्पनाशक्तीच्या बलांचा अपव्यय करून कोणालाही ते सामर्थ्य प्राप्त करता येत नाही. या संदर्भात निसर्गाच्या हेतूचा भंग करणारा या जगात केवळ मानव प्राणीच आहे. मानवाशिवाय प्रत्येक प्राणी कामभावनेचा मर्यादित उपभोग घेतो आणि निसर्गाच्या नियमांशी सुसंगत राहून तिचा उपभोग घेतो. प्रत्येक प्राणी किंवा एका विशिष्ट ऋतूत माझावर येतो. मानवासाठी सगळे ऋतू सारखेच असतात. प्रत्येक बुद्धिमान माणसाला हे माहीत असते की मद्य किंवा मादक पदार्थांचे सेवन करून जास्त उद्दीपन मिळवणे हा एक प्रकार अतिरेकच आहे आणि तो मेंदूसकट शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांना नष्ट करतो. पण हे खूप थोड्या लोकांना माहीत आहे की कामभावाच्या अति आसक्तीमुळे रचनात्मक कल्पनाशक्तीवर मद्य किंवा मादक पदार्थाइतकाच विघातक विनाश परिणाम होतो. कामभावाने वेडा झालेला माणूस ठार वेड्यापासून वेगळा असेल असे नाही. दोघांनीही आपल्या तर्क करण्याच्या आणि इच्छाशक्तीच्या क्षमतावरील ताबा घालवलेला असतो. म्हणूनच म्हटले जाते, कामातुराना न भय न लज्जा. कामभावनेच्या अतिरेकी उपभोगाने केवळ तर्क करण्याची क्षमता आणि इच्छाशक्तीच नष्ट होत नाही, तर त्यामुळे तात्पुरते अथवा कायम स्वरूपाचे वेडही लागू शकते. लैंगिकतेच्या खऱ्या कार्याविषयीच्या अज्ञानातून निर्माण होणाऱ्या सवयीमुळे आपल्या स्वास्थ्याविषयी अति काळजी किंवा काल्पनिक आजारांची भीती निर्माण होते. याविषयीच्या थोड्याफार उल्लेखातून हे स्पष्टपणे पाहता येते की कामभावनेच्या ताकदीच्या रूपांतरणाविषयीच्या अज्ञानामुळे एकीकडे श्वास रोखून धरायला लावणारा दंड भरावा लागतो, तर दुसरीकडे तितक्याच विस्मयकारक फायद्यांपासून वंचित राहावे लागते. लैंगिकतेविषयीच्या विस्तृत अज्ञानाचे कारण हे आहे की हा विषय रहस्यांनी घेरला गेला आहे आणि त्याविषयी ओठ घट्ट मिटून मौन पाळले जाते. या रहस्याने आणि मौनाने कारस्थान करून या विषयीबाबत उत्सुकता वाढवली आहे आणि या अस्पृश्य विषयाबाबत जास्त ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने उसळी घेतली आहे. सगळ्या कायदे बनवणाऱ्यांच्या आणि बहुसंख्य डॉक्टरांच्या बाबतीत ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आहे की तरुणांना याविषयी अशिक्षित करण्याइतके त्यांचे प्रशिक्षण व पात्रता असूनही अशी माहिती सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही. जीवनातील कोणत्याही क्षेत्रात उच्च रचनात्मक प्रयत्न करण्यासाठी कोणतीही व्यक्ती वयाच्या 40शी आधी प्रारंभ करीत नाही. सरासरी माणसासाठी उच्च रचनात्मकतेचे वय 40 ते 60 वर्षांदरम्यान असते. हजारो स्त्री पुरुषांच्या जीवनाचे विश्लेषण करून ही विधाने केली गेली आहेत. ही माहिती अशा सगळ्यांसाठी प्रोत्साहक ठरेल जे 40शी गाठायच्या आधी अशी रचनात्मकता गाठण्यास अपयशी ठरले आहेत आणि जे 40शीला पोहोचून जवळ येणाऱ्या म्हातारपणामुळे
हातपाय गाळून बसले आहेत. खरे तर नियमानुसार 40 ते 50 वर्षादरम्यानचे वय सर्वाधिक फलदायी असते. आपण त्याचे स्वागत भीतीने थरथरत्या गात्रांनी नव्हे तर आशा आणि उत्साह अपेक्षेने करायला हवे. जर तुम्हाला या गोष्टीचा पुरावा हवा असेल की बहुसंख्य लोक त्यांच्या वयाच्या 40पर्यंत उत्कृष्ट कामाला प्रारंभ करीत नाहीत, तर यशस्वी लोकांच्या जीवनाचा अहवाल पडताळून पहा, म्हणजे तुम्हाला हवा असलेला पुरावा आढळेल. हेनरी फोर्डने वयाची 40 पार केल्यानंतरच मोठ्या सिद्धीला वरले. अँड्र्यू कार्नेगीच्या प्रयत्नांना लागलेली फळे चाखेपर्यंत त्यांनी 40 केव्हाच पार केली होती. जेम्स जे. हिल वयाच्या 40 वर्षापर्यंत तार कार्यालयात कारकून होता. त्याचे विलक्षण यश त्यानंतर त्याला प्राप्त करता आले. उद्योगपती आणि धनाढ्य सावकारांच्या चरित्रात भरपूर पुरावे दिसून येतील की वयाचे 40 ते 60 वर्षे अधिक उत्पादक वय असते. वयाच्या 30 ते 40 वर्षादरम्यान कामभावाच्या रूपांतरणाची कला शिकायचा प्रारंभ होतो. जर ती शिकता आलीच तर आपल्याला ही कला आत्मसात झाली आहे याचा शोधच योगायोगाने लागतो आणि बहुसंख्य वेळेला ज्या व्यक्तीला हे साधते ती त्याविषयी पूर्णपणे अजाण असते. त्यांच्या नजरेला हे भरून शकते की त्याची सिद्धीप्राप्तीची शक्ती वयाच्या 35 ते 40 वर्षाच्या आसपास वाढली आहे, पण बहुतेक वेळेला त्यांना या बदलांचे कारण ओळखता येत नाहीत. वयाच्या 30 ते 40 वर्षादरम्यान व्यक्तीतील प्रेम आणि कामुकतेच्या भावनेत निसर्ग सुसंवाद निर्माण करू लागते. हे ते कारण असते. निसर्ग हे यासाठी करतो की व्यक्तीने या चालक बलातील भावना एकवटून कृतीसाठी त्यांचा संयुक्त रीतीने वापर करायला प्रेरित व्हावे. कामुकता एकटीच कृतीला चालना द्यायला पुरेशी असते, पण तिची ताकद वादळासारखी विध्वंसक असते. ती जवळजवळ नियंत्रण करण्यापलीकडची असते. पण जेव्हा या कामुकतेत प्रेमाची उदात्त भावना मिसळू लागते तेव्हा ती निवळते आणि मग तिच्यात येतो हेतूचा शांतपणा, स्थिरता, निर्णयाची अचूकता आणि संतुलन. जी व्यक्ती वयाची 40 गाठत असते ती या विधानाचे विश्लेषण करू शकत नाही आणि आपल्या व्यक्तिगत अनुभवांनी पुष्टी देऊ शकत नाही. इतके दुर्दैवी असते का? लोकांना परमसिद्धीच्या पातळीवर नेण्याचे सामर्थ्य प्रेम, प्रणय आणि काम या तिन्ही भावनांमध्ये असते. प्रेमाची भावना तणावमुक्त करणाऱ्या सेफ्टी व्हॉल्व्हचे काम करते आणि रचनात्मक प्रयत्न, संतुलन आणि शांती मिळवू देते. जेव्हा तिन्ही या भावना एकमेकांत मिसळतात तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिभावंताच्या पातळीवर नेतात. अर्थात असेही काही प्रतिभावंत आहेत ज्यांना प्रेमाचा अनुभव घेता आला नाही. त्यांच्यापैकी बहुतेक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या विघातक कृतीत किंवा कमीत कमी इतरांसाठी न्यायपूर्ण नसलेल्या कृतीत गुंतलेले असतात. जर सदअभिरुचीने परवानगी दिली तर अशा डझनवारी प्रतिभावंतांची नावे घेता येतील ज्यांनी उद्योग आणि वित्तीय क्षेत्रात इतरांच्या हक्कांवर गदा आणली आहे. असे दिसते जणू त्यांच्यात सद्विवेकबुद्धीचा पूर्ण अभाव असावा. भावना म्हणजे मनाची स्थिती. निसर्गाने आपल्याला मनाचे रसायन पुरवले आहे, जे त्याच पद्धतीने कार्य करते ज्या पद्धतीने पदार्थांमधील रसायने कार्य करतात. दोन्हीचे कार्य समान तत्त्वावर चालते. एक रसायनशास्त्रज्ञ असे काही घटक एकमेकांत मिसळतो जे मुळात हानिकारक नसतात, पण त्यांच्या विशिष्ट प्रमाणाच्या मिश्रणाने प्राणघातक विष तयार होते. भावनांनाही अशाच रीतीने प्राणघातक विष तयार करण्यासाठी परस्परांमध्ये गुंफता येते. उदाहरण द्यायचे झाले तर कामभाव आणि द्वेष या भावना परस्परात मिसळल्या तर तो माणूस एक वेडा पशू बनून जातो. मानवी मनात अशा एक किंवा अनेक विध्वंसक भावना वस्ती करतात तेव्हा मनाच्या रसायनाद्वारे असेच घातक विष तयार होते जे माणसाची न्यायतेची आणि प्रामाणिकपणाची जाणीव उद्ध्वस्त करून टाकते. अगदी टोकाच्या किस्यात मनातील अशा विध्वंसक भावनांचे कोणतेही संयुक्त व्यक्तीची तर्कबुद्धीही नष्ट करू शकते. याउलट प्रतिभेकडे नेणाऱ्या वाटेत प्रेम, कामभाव आणि प्रणय या तिन्ही भावनांचा विकास, नियंत्रण आणि उपयोग समाविष्ट असतो. थोडक्यात ही प्रक्रिया अशी सुरू होते. या भावनांनी तुमच्या मनात प्रबळ वर्चस्व गाजवावे
म्हणून त्यांना प्रोत्साहन द्या आणि सगळ्या विनाशकारी भावनांचे अस्तित्व पुसून टाका. मन सवयींचे गुलाम असते. त्याच्यात भरण्यात आलेल्या प्रबळ भावनांवर ते विकास पावते. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही कोणत्याही मनावर ताबा मिळवणे अवघड नसते. चिकाटीने आणि सवयीद्वारे मनावर असा ताबा मिळवता येतो. मनोनिग्रहाचे रहस्य रूपांतरणाची प्रक्रिया समजून घेण्यात सामावलेले आहे. तुमच्या मनात जेव्हा एखादी नकारात्मक भावना आपले डोके वर काढू लागली की तिला रचनात्मक विधायक भावनेत रूपांतरित करता येते. त्यासाठी फक्त तुमचे विचार बदलण्याची साधी प्रक्रिया आवश्यक असते. ऐच्छिक हेतुपूर्वक आत्मप्रयत्नाशिवाय दुसरा कोणताच मार्ग प्रतिभेकडे जात नसतो. केवळ कामऊर्जेच्या चालक बळाद्वारे लोक व्यावसायिक किंवा आर्थिक सिद्धीच्या शिखरावर पोहोचू शकतात. पण इतिहासात इतके भरपूर पुरावे आहेत की अशा लोकांमध्ये असे काही गुणधर्म असतात की ज्यांच्यामुळे ते आपल्या सद्भाग्याचा उपभोग घेण्यास किंवा ते टिकवून ठेवण्यास असमर्थ ठरतात. याबाबतीत विश्लेषण करण्याची, विचार व चिंतन करण्याची आवश्यकता आहे. कारण ही गोष्ट अशा सत्याकडे बोट दाखवते ज्याचे ज्ञान सगळ्या लोकांना उपयोगी पडू शकते. या गोष्टीकडे डोळेझाक केल्यामुळे हजारो लोक त्यांच्याजवळ संपत्ती असूनही त्याचा सुखाचा हक्क बजावू शकत नाहीत, त्यापासून वंचित राहतात. प्रेम आणि कामभावनाच्या भावनामुद्रेवर त्यांचा ठसा अचूकपणे उमटवतात. शिवाय ही चिन्हे इतकी नजरेला भरणारी असतात की त्यांना सगळेजण सहज वाचू शकतात. जे लोक केवळ कामभावनेवर आधारित उत्कट भावनांच्या पुरात वाहून गेलेले असतात ते त्यांच्या डोळ्यांद्वारे आणि चेहऱ्यांच्या रेषांद्वारे या गोष्टींची उघड जाहिरात करीत असतात. जेव्हा कामभावनेत प्रेमभावना गुंफली जाते तेव्हा चेहऱ्यावर मृदुता, सौम्यता आणि सौंदर्य अवतरते. या दोन भावनांचे मिश्रण त्यांच्या चेहऱ्यावर इतक्या स्पष्टपणे व्यक्त होत असते की ही गोष्ट सांगायला एखाद्या चारित्र्य विश्लेषकाची गरज नसते. पाहिल्याबरोबर तुम्हीच ते समजू शकता. प्रेमाची भावना माणसातील कलात्मक आणि सौंदर्यात्मक स्वभावाचा विकास करते, त्याला बाहेर आणते. या भावनेची धग कालक्रमे आणि परिस्थितीनुसार ओसरली तरीही ती आपला खोल ठसा व्यक्तीच्या आत्म्यावर उमटवत असते, जो कधीच पुसला जात नाही. प्रेमाच्या स्मृती कधीच नष्ट होत नाहीत. ती भावना जागवणारा स्रोत आटला असला तरी दीर्घकाळ त्या रेंगाळत राहतात, व्यक्तीला मार्ग दाखवतात, त्याच्यावर प्रभाव टाकतात. यात नवीन काहीच नाही. जी व्यक्ती प्रतिभावान प्रेमाने द्रवित झाली असेल तिला माहीत असेल की ते प्रेम मानवी हृदयावर कायम टिकून राहणारे ठसे उमटवते. प्रेमाचा प्रभाव चिरस्थायी असतो, कारण प्रेम मुळात आध्यात्मिक स्वरूपाचे असते, जे प्रेमामुळे सिद्धप्राप्तीची पराकाष्ठा गाठण्यासाठी प्रेरित होऊ शकत नाही. ते जिवंत दिसत असले तरी मृतवत आहेत. प्रत्यक्ष प्रेमच नव्हे तर प्रेमाच्या फक्त स्मृतीसुद्धा व्यक्तीला रचनात्मक प्रयत्नांच्या उच्च पातळीवर न्यायला पुरेशी असतात. ज्याप्रमाणे आग जळून गेल्यानंतर विझते त्याचप्रमाणे प्रेमाचा प्रमुख भर खर्च होऊन संपू शकतो, पण ते आपल्यामागे पुराव्याच्या रूपात न पुसले जाणारे चिन्ह सोडून जाते. त्याचे जुळणे देखील कधीकधी मानवी हृदयाला अधिक महान प्रेमासाठी सुसज्ज बनवते. अधूनमधून तुमच्या भूतकाळात जा आणि तुमच्या मनाला गत प्रेमाच्या सुंदर स्मृतींच्या वर्षावात न्हावू द्या. त्यामुळे तुमच्या वर्तमान काळातील चिंता, चिडचिड यांचा अभाव हळावा होईल. या जीवनाच्या कठोर व दुःखद वास्तविकतेपासून निसटण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल. आणि कोणी सांगावे, या काल्पनिक जगातील तात्पुरत्या फेरफटक्यादरम्यान तुमचे मन तुम्हाला अशा कल्पना किंवा योजना पुरविल ज्या तुमच्या जीवनाचा संपूर्ण आर्थिक किंवा आध्यात्मिक दर्जाच बदलून टाकेल. जर तुम्ही कोणावर प्रेम केले आहे तर ते प्रेम हरवले याबद्दल तुमची स्वतःला दुर्दैवी समजत असाल तर तोच विचार दूर करा. ज्याने कोणावर तरी मनापासून प्रेम केले असेल तर ते प्रेम कधीच पूर्णपणे हरवत नाही. प्रेम विक्षिप्त आणि लहरी असते. त्याचे स्वरूप क्षणभंगुर व बदलणारे असते. त्याची इच्छा असेल तेव्हा ते आपल्या जीवनात प्रवेशते आणि सूचना न देता निघूनही जाते. ते तुमच्या जीवनात असेपर्यंत त्याला स्वीकारा, त्याचा आनंद लुटा. पण ते निघून गेल्याबद्दल काळजी करण्यात
अजिबात वेळ घालवू नका. दुःख, काळजी त्याला परत आणू शकत नाहीत. प्रेम जीवनात केवळ एकदाच येते हा विचारही रद्द करा. प्रेम येऊ आणि जाऊ शकते. अनेकदा, अनेक वेळी प्रेम होऊ शकते. पण प्रेमाचे कोणतेही दोन अनुभव तुमच्यावर सारखाच परिणाम करू शकणार नाही असे होऊ शकते. आणि सहसा असेच होते की प्रेमाचा एखादा अनुभव तुमच्या हृदयावर इतर प्रेम अनुभवापेक्षा जास्त खोलवर रुततो. प्रेमाचा सगळेच अनुभव उपयुक्त असतात, पण ज्या व्यक्ती जीवनातून प्रेम दूर निघून गेल्यावर आपल्यात कडवटपणा भरून घेतात व सर्वत्र दोषच पाहू लागतात, त्यांना मात्र प्रेमाच्या अनुभवाचा फायदा होत नाही. प्रेमाविषयी अपेक्षाभंगाची भावना नसावी. आणि जर लोकांनी प्रेम आणि कामभाव या दोन्हीतील फरक समजून घेतला तर अशी अपेक्षाभंगाची भावना असणारही नाही. या दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक हा आहे की प्रेम आध्यात्मिक आहे, तर कामभाव शारीरिक. आध्यात्मिक ताकदी हृदयाला भिडणारा कोणताही अनुभव कधीच अपायकारक असू शकत नाही. फक्त अज्ञान किंवा द्वेषातून असे घडू शकते. प्रेम जीवनातील सगळ्यात महान अनुभव आहे, यात काही प्रश्नच नाही. ते आपल्याला अपार प्रज्ञेच्या संपर्कात आणते. जेव्हा त्यांच्यात कामभाव आणि प्रणय भावना मिसळते तेव्हा ते व्यक्तीला रचनात्मकतेच्या शिडीच्या वरच्या पायरीवर आणून सोडते. प्रेम, काम आणि प्रणय या तिन्ही भावना सिद्धीच्या शाश्वत त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत, ज्या प्रतिभेची रचना करतात. याशिवाय इतर कोणत्याच ताकदीद्वारा निसर्ग प्रतिभेची निर्मिती करीत नाही. प्रेम भावनेला अनेक बाजू, छटा आणि रंग आणतात. एखाद्याला त्याच्या प्रियकर किंवा प्रेयसीबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा आई-वडिलांबद्दल किंवा मुलाबद्दल वाटणारे प्रेम खूप वेगळे असते. पहिल्या प्रकारच्या प्रेमात असलेली कामभावाची छटा दुसऱ्या नसते. खऱ्या मैत्रीच्या संबंधातील प्रेम हे देखील प्रियकर, प्रेयसी, पालक किंवा मुलांविषयीच्या प्रेमाहून वेगळे असते, पण तो ही प्रेमाचाच एक प्रकार असतो. यानंतर अचल गोष्टीबद्दलचे प्रेमसुद्धा असते, जे निसर्गाच्या कामगिरीविषयीचे प्रेम. पण या सगळ्या विविध प्रकारच्या प्रेमात सर्वाधिक तीव्र आणि ज्वलंत प्रेम ते असते ज्यात प्रेम आणि कामभावना एकरूप झालेली असते. ज्या विवाहाला अनंत प्रेमाच्या निकटतेचे, योग्य प्रमाणातील कामभावनेशी योग्य संतुलनाचे वरदान लाभलेले नसते, ते वैवाहिक जीवन सहसा सुखी नसते आणि ते क्वचित दीर्घकाळ टिकते. वैवाहिक जीवनात केवळ प्रेमामुळे किंवा केवळ कामभावनेने सुखाची रंगत भरत नाही. जेव्हा या दोन सुंदर भावना परस्परांना बाहुपाशात घेतात, तेव्हा अशा वैवाहिक जीवनात ती मानसिक स्थिती उद्भवते जी या जगात अनुभवलेल्या आध्यात्मिकतेच्या निकटची असते. जेव्हा या दोन भावनांच्या संयुगात प्रणयभावाची भर पडते, तेव्हा मानवाचे सीमित मन आणि असीमित बुद्धिमत्ता यांच्यातील सगळे अडथळे गळून पडतात आणि मग प्रतिभेचा जन्म होतो. सहसा कामभावनेशी जोडल्या गेलेल्या कथांपेक्षा ही किती आगळीवेगळी कथा आहे. इथे भावनांचा हा अर्थ लावला जातो जी माणसाला सामान्य स्थानावरून उचलते आणि त्याला कुंभाराची ओली माती बनवून ईश्वराच्या हातात सोपवते, जिच्यापासून तो असे सगळे काही बनवतो जे सुंदर आणि प्रेरणादायक असते. भावनेचे हे स्पष्टीकरण व्यवस्थित समजून घेण्यात आले तर बऱ्याच वैवाहिक जीवनात असलेली अराजकता, गोंधळाची खडाजंगी नष्ट होऊन त्या जागी सुसंवादाची सूर वाहू लागतील. वैवाहिक जीवनात पदोपदी परस्परांची उणीधुणी करण्यातून व्यक्त होणारा विसंवादच मुळी कामभावनेविषयीच्या असणाऱ्या अज्ञानाच्या अभावातून निर्माण होत असतो. ज्या जोडप्यामध्ये प्रेम, प्रणय आणि कामभावनेविषयी, तिच्या कार्याविषयी योग्य समज व जाण आहे, त्यांच्यात कधीच विसंवादाचे सूर उमटणार नाही. धन्यवाद.